वाईट वेळ किंवा एखादी अडचणीचा काळ हा कोणाला सांगून येऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला त्याची पूर्वसूचना आपल्याला मिळते. आपण ती ओळखून सावध व्हायला हवं. घडत काय असतं प्रत्येक वेळेला त्याप्रमाणे आपण सजग होऊन राहावयास हवं. संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या अभंगामध्ये याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात. संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की कशा प्रकारे वाईट वेळ आल्यानंतर एखाद्या बलशाली माणसाला देखील कशापुढे झुकावं लागतं किंवा काय काय करावं लागतं, भोगावं लागतं. त्यांच्या अभंगामध्ये ते सांगतात की सापडला संधी मग बळीया पडे बंदी, ऐसी कोणी वाहे वेळ हाती काळाच्या सकळ, दाता मागे दान जाय याचका शरण, तुका म्हणे येना काय सांगो नारायण. म्हणजे काय, एखादा बलवान सामर्थ्यशाली जिप्पाड माणूस आहे. त्याचं सर्वच गोष्टीमध्ये चालतं. तो कोणाला भीत नाही, काही नाही, सर्व गोष्टी तो करतो. परंतु तो जेव्हा एखाद्या अडचणीत सापडतो तेव्हा त्याला त्याचं देखील त्याच्यापुढे काहीच चालत नाही. कारण तो पेचात पडलेला असतो. त्या अडचणीपुढं, त्या पेचापुढं, त्या वेळेला त्याला देखील काहीही करता येत नाही. कारण ती वेळच तशी वाईट असते. ऐसी कोणी वाहे वेळ हाती काळाच्या सकळ. म्हणजे अशी जी वेळ आलेली असते ही वेळ त्याला काहीही करू देत नाही. ती जी वेळ असते ती एवढी वाईट असते की तो त्या वेळेपुढे हतबल झालेला असतो. त्या वेळेला, त्या काळाला तो काहीही करू शकत नाही. त्यांच्या पुढ्यामध्ये त्याचं सामर्थ्य गाजवू शकत नाही, दाखवू शकत नाही, त्याची बुद्धिमत्ता लावू शकत नाही. त्याला यासाठी शांतपणा, संयमीपणा ठेवणेच आवश्यक आहे. शांत राहून परमेश्वराच्या चरणी त्याची प्रार्थना करून जेव्हा तो हा काळ किंवा वेळ घालवून त्यानंतर त्याचे दिवस चांगले होतील. दाता मागे दान जाय याचका शरण. एखादी व्यक्ती सढळ हाताने मदत करते, दान करते, सर्व लोकांना खाऊ घालते, त्याच्याकडे भरपूर समजा प्रत्येक गोष्ट आहे, पैसा आहे. परंतु जर वाईट वेळ आली तर त्यालासुद्धा याचकाला शरण जावं लागेल. त्याला देखील भीक मागून खावं लागेल किंवा मागून खावं लागेल. कारण ही वेळ आणि काळ सांगून येत नाही. ही वेळ आणि काळ चांगली यावी, ही वेळ आणि काळ व्यवस्थित जावी यासाठी आपले कर्म चांगले असावे लागतात. चांगल्या कर्मासोबतच आपण आपलं चारित्र्य देखील शुद्ध आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे. चांगले कर्म, चारित्र्य शुद्ध असणं आणि ह्या परमेश्वराचा धावा करणं किंवा परमेश्वराचं नामस्मरण करणं या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितचपणे आपल्याला या सर्व गोष्टी, वाईट वेळाच्या गोष्टीपासून कशा प्रकारे सुटका मिळेल यासाठी स्वतः पांडुरंग प्रयत्न करेल. जाय याचका शरण तुका म्हणे नेना काय सांगो नारायण. संत तुकाराम महाराज म्हणतात ही काळाची गती किंवा ही परिस्थिती ह्या नारायणाला तरी आपण काय सांगावी, कारण त्यानंच ही निर्माण केलेली आहे. ह्या परमेश्वरानंच या सर्व गोष्टी नियतीप्रमाणे ठरवून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे या गोष्टी घडतात हे त्याला तरी आपण काय सांगावं. आपल्या देखील रोजच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात की आपण हतबल होतो. एखाद्या गोष्टीपुढे त्या वेळेमुळं आपण एवढं खचून जातो की आपल्याला त्यातून बाहेर पडणं शक्य होत नाही. यासाठी जर आपण थोडं आपलं चित्त जर आपण व्यवस्थित ठेवलं, सद्सद विवेकबुद्धीचा वापर केला, काय खरं काय खोटं ह्याची वेळोवेळी जाणीव करून पडताळणी केली, या सर्व गोष्टीमध्ये आपल्या माणसांची साथ लाभली तर निश्चितचपणे आपल्याला या सर्व गोष्टीतून बाहेर पडता येईल. वाईट वेळ, वाईट काळ हे प्रत्येकाचाच येत असतो. तो थोड्या काळापुरता राहत देखील असतो. तर त्याचा पूर्ण काळ संपला की त्यानंतर येणारा पुढचा दिवस हा चांगलाच असतो. आणि ह्या वाईट काळामध्ये खचून न जाता त्यामधून काय शिकता येईल आपल्याला हे आपण शिकून घ्यावं. कमीत कमी वाईट काळामध्ये, आपल्या पडत्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये, कसोटीच्या काळामध्ये आपल्याला नेमकं साथ देणारे कोण आहेत किंवा साथ देण्याचं नाटक करणारे कोण आहेत याची तरी आपल्याला जाणीव होईल. जी व्यक्ती आपली नाहीच आहे ती तुम्हाला यात साथच देणार नाही, आणि जी व्यक्ती आपली आहे ती नेहमीच आपल्यासोबत राहील. तिला कोणतंच कारण लागणार नाही आपल्यापासून दूर जाण्यासाठी, कारण ती खरंच आपली असते. आपल्या गुणदोषांसहित त्या व्यक्तीनं आपल्याला स्वीकारलेलं असतं. मग त्या व्यक्तीचं कार्य काय असतं तर गुणदोषांसहित स्वीकारणं. याचा अर्थ आपले दोष वाढवणं असा नव्हे, तर आपले दोष कमी करून आपल्यातले गुण वाढवून एक चांगली व्यक्ती आपल्याला बनवणं आणि त्याच्यासोबत राहणं हे त्या व्यक्तीचं आणि आपलं देखील तेवढंच कर्तव्य असतं. म्हणून वाईट काळात खचून न जाता, आपलं सामर्थ्य गमावून न बसता योग्य विचार करून जर त्या वाईट वेळेशी जर व्यवस्थित सामना केला, काही गोष्टी टाळता आल्या तर टाळून दिल्या आणि खरंच आपल्या माणसांची साथ लाभली तर ती वाईट वेळसुद्धा क्षणार्धात टळून जाते आणि पुढचा येणारा भविष्यकाळ
पुढचा येणारा काळ हा आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या माणसांसाठी हा सुखकर बनून येतो. हीच शिकवण आपल्याला या अभंगामधून संत तुकाराम महाराज देतात. शेवटी नारायणानं रचलेली जर ही लीला असेल तर तो यातून आपल्याला बाहेरसुद्धा काढणार आहे. कारण जसा तो आत टाकतोय आपल्याला, तसं बाहेर काढायचं देखील त्याच्याकडं काहीतरी प्रयोजन असणारच आहे. गरज आहे ती केवळ आपल्या भक्तीची, आपल्या संयमाची. जय जय रामकृष्ण हरी. वाईट वेळ